2024 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि माझ्या VIP गेस्टवर म्हणजे माझ्या अतिथी कक्षामध्ये विराजमान झालेल्या स्वर्गीय अनिरुद्ध सुनील खाडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ओमकार मित्रमंडळ शहापूर यांच्या वतीने आम्हाला जे सहकार्य आलंय त्याचा आभार व्यक्त करतोय। रमादादा गोणे आणि सुनीलजी खाडे साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले माझे सर्व मित्र परिवाराचं स्वागत करतोय आणि मी या ठिकाणी थोडंसं थांबतोय। आपण ऐकत राहा, पाहत राहा ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024। थँक्यू सो मच जयेश सर। मॅच आपल्याला पाहायला मिळते गोटेकर ब विपक्ष गावदेवी असनगाव असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। पहिला चेंडू पडल्यावरती आपण टायमर लावू, या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची। पहिला चेंडू आणि स्लॉक करण्यात येतोय, स्लॉक स्वीपचा देखना स्ट्रोक, फॉलिंग स्वीप आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। एका टप्प्यावरती बॉल सीमा पार, चौकार। डीजे मास्टर पहिल्या षटकाची सुरुवात होतीये, पहिल्या चेंडूची सुरुवात चौकाराने पाहायला मिळतीये। टीमची टोटल अकाउंट वरती ओपन होतीये, दोन्ही आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर एंड वरती असेल। यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका आपण पाहू शकतो। एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये। म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे। वादा असं काय, ते तर येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे। इथे सेमीफायनल मध्ये तुम्हाला दखल घ्यायची असेल तर इथे स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करावं लागेल। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी कराल त्याच वेळेस तुम्ही तुमच्या विजयाचे शिल्पकार व्हाल। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार। या ठिकाणी ग्रामपंचायत कुकांबे सन्माननीय सदस्य रमेश दादा बोंद्रे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। मी विनंती करतोय या ठिकाणी रमेश दादा बोंद्रे साहेबांना मी आमंत्रित करतो, व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपल्या विशेष सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा सन्माननीय रमेश दादा बोंद्रे साहेब। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू चालला लॉंग ऑफ रिजन मध्ये, दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये। साथी हात बढाना एक अकेला थक जाए तो मिरकर बोझ उठाना, अगदी त्याप्रमाणे पाहतोय। सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जाते कारण तिनका उचलून एक घरटं आपल्याला पाहायला मिळतो, चिमणी करत असते। एक चांगली धावसंख्या बनवायची असेल चौकार मारावे लागतात, परंतु सिंगल डबलचा देखील खेळ खेळावा लागतो। यावेळेस बॉलिंग स्वीप, बॉल सीमा पार। थँक्यू सो मच डीजे मास्टर। फॉलिंग स्वीप पाहायला मिळाली गणेश डिंगोरे उर्फ धोनीच्या बॅट मधून आपण पाहू शकतो। हा ट्रेडमार्क स्ट्रोक होता, स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर आहे, डाऊन दी ग्राउंड मारायचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु बॉल स्क्वेअर लेगला क्लिअर करत सीमा पार, धावा मिळतील 6। यावेळेस देखील अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं होतो इथे समाप्त, पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 13 या आकड्यावरती। असनगाव टीमला देखील विनंती असेल आपण टीम मॉडेल घ्यायचं नाहीये। असनगाव टीम आपल्याला विनंती आहे, सचिन सर टीम मॉडेल घेऊ नका, सातत्याने आम्ही उल्लेख करतोय आज मेगा फायनलची मॅच आहे, अजून आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायचे, त्यामुळे विनंती असेल आपण टीम मॉडेल घ्यायचं नाहीये, मॅचचा जो मोमेंटम आहे तो शिफ्ट व्हायचा नाहीये। थँक्यू सर। या ठिकाणी आपण पाहतोय मंडळी शेवटच्या दिवसापर्यंत बोंद्रे साहेबांचं आपण पाहतो आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे। साहेबांचं मी सन्मान आणि स्वागत। मी सन्माननीय प्रसादजी पातकर साहेबांना विनंती करतोय की आपण बोंद्रे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे। ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 उपस्थित तमाम क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत। आपण सामना पाहतोय गावदेवी स्पोर्ट आसनगाव आणि गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी दोन्ही बलाढ्य संघ। या सामन्यांसाठी या दोन्ही संघांसाठी आणि या आयोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत।
या शहापूर तालुक्याचे तेंडुलकर म्हणजे उद्योजक आणि आपल्या नावाची छाप ज्यांनी बाहेरच्या देशामध्ये देखील पलटवली अशा आपल्या शहापूर गावाचे सुपुत्र सन्माननीय अनिल शेठ विशे साहेबांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यानंतर या क्रिकेटवर ज्यांचं अतोनात प्रेम, क्रिकेटच्या दोस्तीतील दुनियातील राजा माणूस विकासजी दानकर साहेब यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सन्माननीय सुनीलजी सदगीर साहेब यांच्या देखील शुभेच्छा आल्या आहेत। धन्यवाद। षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय। बिनबाद 13 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। बॉलिंग मार्क वरती दिनेश पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूला धोनी अर्थात गणेश टिंगोरे स्ट्रायकर एंड वरती असेल। रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय। फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील। रिव्हर्स इट, स्विच इट, मॅसिव्ह इट। रिव्हर्स हिट पाहायला मिळाला। स्विच हिट करत असताना बॉल निघून गेला बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे। 4 धावांची मोहर या फटक्यावरती देखील होती। चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती। विनंती असेल गावदेवी आसनगाव टीमला आपण टीम अडल घ्यायचं नाहीये, सामना त्वरित सुरू करायचंय। 17 धावा स्कोरबोर्ड वरती। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजाने गोलंदाजाच्या विरोधामध्ये ठोकलेला हा चौकार पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती 17 आहे। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ। थोडीशी फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहू शकतो चेंज होत असताना अॅनालाइज केलं गेलंय। फलंदाज कशी फलंदाजी करतोय आणि त्याचं विवरण करत असताना आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला फिल्डिंग चेंज केली जाते। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय। बॉलिंग मार्क वरती दिनेश आपण पाहतोय तो स्ट्रायकर एंड वरती गणेश। यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय। थ्रू देखील होता तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होत आहेत। फंबल जिथे एकही धाव नव्हती व्हायला पाहिजे कंप्लीट तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। वारंवार चुका आणि चुका होत आहेत, एरर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। कारण म्हटलं जातं कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और मेहनत से मेहनत, तकदीर से तकदीर मिल जाए तो चॅम्पियन टीम बनती है। इथे तेच आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी मेहनत केली जातीये। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोटेगर ब या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांनाच तोडीस तोड उत्तर देण्याचं काम इथे आसनगाव संघ देखील करतोय। यावेळेस देखील सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता, चेंडू चालला होता थर्ड मॅन रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हलवार पद्धतीने पुढे जातीये। प्रत्येक धाव इथून मात्र धावसंख्येला आकार देईल। प्रत्येक धाव इथून मात्र धावसंख्येला पुढे नेत असताना पाहायला मिळेल आणि पहिल्या इनिंग मध्ये किती धावा बनतील हे देखील महत्त्वाचं असेल। कारण मागच्या मॅच मध्ये गोटेगर ब संघाने शेरे संघाविरोधामध्ये खूप चांगली अशी कामगिरी केली। एकंदरीत 42 धावा बनवल्या होत्या, 43 धावांपर्यंत रोखायचं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी ती कामगिरी देखील केली होती। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय। मिड विकेटला पाहायला मिळतील, क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील। इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट। दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला। कॉलिंग होतं, कोऑर्डिनेशन होतं आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसा लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता। तो भरोसा दाखवण्यात आलं होतं रोहन शेखेवरती आणि त्याच्या माध्यमातून येतो हा षटकार। या ठिकाणी आई गावदेवी गोटेगर स्पोर्ट्स बी म्हणजे सानिध्य 11 गोटेगर आपण या ठिकाणी पाहतोय। गोटेगर ग्रामपंचायतचे युवकांचं नेतृत्व उपसरपंच महेंद्र दादा शेठ डिंगोरे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। यावेळेस देखील हुक करायचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील। बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार। या ठिकाणी आपण ऑर्केस्ट्रा टीमचं देखील मी कौतुक करेल, डीजे कक्षाचं देखील कौतुक करेल, मंडप डेकोरेटर्सचं देखील कौतुक करेल आणि माझ्या
लाडक्या समालोचकांचं कौतुक करेल माझे प्रसन्न दादा चव्हाण या ठिकाणी गेले प्रथम सॉरी त्यांचे बंधू प्रसन्न दादा आहेत. स्कोर सांगा एक मिनिट. 34 स्कोरबोर्ड वरती 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. ओके तर प्रथम दादा चव्हाण आपण गेले कित्येक दिवस या ठिकाणी आपला आवाज देत आहेत, मेहनत करतायत, आपलं कौतुक आणि अभिनंदन करेल. असंच आपल्याकडून येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये आपल्याला ऊर्जा मिळावी आणि आपण क्रीडा रसिकांची मनं जिंकावी आणि या क्रीडा रसिकामध्ये आपलं सहकार्य राहावं. प्रसन्न दादा प्रथम दादा चव्हाण आपल्याला देखील शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी मी आपण स्वागत कक्षाकडे जाऊया. आयोजन कमिटीच्या वतीने आजचा दिवस आहे. ग्रामपंचायत सदस्य रोहिदास बोंद्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी रत्नाकर दादा गाडेकर यांना विनंती करेल आपले शुभ हस्ते सन्माननीय रोहित दादा बोंद्रे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. डीजे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. पंच या ठिकाणी लक्ष असू द्या. डीजे ऑर्केस्ट्रा टीम आपण सज्ज राहायचे. आज मात्र आपल्याला कोणतीही सूट दिली जाणार नाही. ऑर्केस्ट्रा टीम एक चांगली दोन साहेबांची त्यानंतर उद्योजक प्रसादजी पातकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान माझे परमस्नेही मित्र आणि शिवसेनेचं बुलंद नेतृत्व प्रवीण दादा भेरे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रसाद दादा पातकर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. डीजे हृदयावर ज्यांनी अग्रगण्य स्थान कमवलं ते सुरेश शेठ म्हात्रे साहेब म्हणजे सर्वांचे लाडके बालेमामा म्हात्रे. आपण त्यांच्या नावाने चषक पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. ओ टू कॉम्प्ट बॉक्स. धन्यवाद. 2 षटकांची समाप्ती 34 स्कोरबोर्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप पाहायला मिळते. फटका चांगला आहे फाईन लेग क्षेत्रामधून. बॉल सीमा पार. रन मिलेंगे 4. थँक्यू. तर प्रथमजी चव्हाण सर या ठिकाणी मी सूचित करतोय आपण थोडंसं टेक्निकल इश्यूकडे जाऊया. जर जी धून आपण ऐकतो आई गावदेवरच का वाजते तर दोन्ही संघ आई गावदेवीच्या नावानं खेळतात. कारण आपली आई त्यानंतर कारल्याची एकवीर आई त्या आईच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी पाहतोय. तर अर्जुनजी अधिकारी यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल रोहन शेकेसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती आपण ते षटकार पाहिले. या चेंडूवरती षटकार आला तर अर्जुनजी अधिकारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अटी व शर्ती लागू. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. बॉलिंग मार्क वरती नंदन आपल्याला पाहायला मिळतील स्पेलच्या पहिल्या सांगी कोट्यामधील या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. उचलतील फेकतील काऊ कॉर्नर मधून. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलं जात आहे आणि इथे 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रन बिटवीन द विकेट. साज बाज और ताज अशा प्रकारे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 42 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ भगवान शेठ भेरे यांच्या माध्यमातून देखील आळव्या झेलसाठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक आळव्या झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती नंदन पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवर सिंगल. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा. एकंदरीत आतापर्यंत चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतंय आई गावदेवी गोटेकर ब संघाला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅकफुट वरती आहे आसनगाव संघ. यावेळेस देखील चांगला फटका फुल केलाय आणि बॉल सीमा पार. षटकार. प्रथम दादा चव्हाण या ठिकाणी मी आपल्याला सूचित करतोय जो फलंदाज या ठिकाणी खेळतोय MSD धोनी म्हणजे आपले सर्वांचे लाडके गणेशच्या बद्दल मी कौतुक करेल. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री चषकामध्ये ज्यानं 4 व्हीलर पटकावण्याचा
विक्रम केला आणि सन्मान रचला ते आपले गणेश डिंगोरे या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक एंडवर दिसत आहेत. यावेळेस देखील मिस्टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. नक्कीच आज ऑर्केस्ट्रा टीमचं मी कौतुक करेन आणि शुभेच्छा देईल. खूप सुंदर आपलं नियोजन आज आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव विपक्ष सानिध्य 11 आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी. या गोटेकर गावचे स्कोर सांगायचे 48 जवळ स्कोरबोर्ड वरती. थँक्यू. महेंद्र शेठ डिंगोरे साहेब उपसरपंच ग्रामपंचायत गोटेकर तसेच उद्योजक अर्जुन भाई अधिकारी यांच्या वतीने देखील या ठिकाणी सामन्यासाठी शुभेच्छा येतात आणि आशीर्वाद देत आहेत. थँक्यू. नवीन फलंदाज आतिश बांडे आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर इन दिस बेल्ट म्हणून त्याची ओळख आहे. इथे आपण पाहतोय कट करायचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर, इथं बसेल अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 49 49 या आकड्यावरती. चांगली अशी सुरुवात झाली होती आणि त्यालाच कन्सॉलिडेट करायचं काम इथे केलं जातं. यावेळेस देखील चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार, षटकार. या ठिकाणी सन्माननीय भगवान दादा भेरे साहेब यांच्या वतीनं ऐवाज येलसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक या प्रेक्षकाने कमवलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा हसू बघूया. या ठिकाणी प्रेक्षकाला मी विनंती करतोय 2 शब्दाच्या शुभेच्छा माईकवर आपल्याला द्याव्या लागतील. काय वाटतं आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये? तुमचं चांगलं नियोजन आहे. मी आलतो गोला खायला, नशीब क्या चाली पैसे देऊ शकतो तुम्ही. आणि या 200 रुपयाचं नियोजन काय असेल संध्याकाळचं? आता गोल्याचे पैसे देईन, नंतर बघू संध्याकाळी काय करायचं. ओके, थँक्यू. तर मी विनंती करतो जोरदार टाळ्या घ्या मंडळी. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात क्रिकेट. ओवी स्पोर्ट बिराडजी आयोजित खासदार चषक 2024. या ठिकाणी मी व्यासपीठावर सन्माननीय उपस्थित माझे परमस्नेही मित्र समीरजी माळुंगे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी विनंती करेल. या क्रिकेटच्या कारकिर्दीमधील एक दिलदार हस्ती व्यक्तिमत्व दिनेशजी खाडे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय समीरजी माळुंगे सरांचं या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करायचं आहे. ऑर्केस्ट्रा टीम एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. थँक्यू थँक्यू डीजे. कॅचची संधी होती इथे आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न दरम्यान आपण पाहतोय कॅच झाली ड्रॉप. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने. 56 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये होता, डाऊन दी बॉल फिल्डर आले, कॅच कंप्लीट. विकेट प्राप्त होती, झटका लागतोय दुसरा. 56 या आकड्यावरती. सानिध्य 11 आई गावदेवी गोटेकर ब अर्थातच गोटेकर गावाचे भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख आहे असं उपसरपंच महेंद्रदादा डिंगोरे यांनी पुरस्कृत केलेला. त्यांच्या समवेत आतिश डोंगरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतिश डोंगरे म्हटलं तर सत्ता या नावाने सुपरिचित असलेला आतिश आणि आमचे महेंद्रदादा हे दोघांच्याही मान्यवरांच्या. थँक्यू. या ठिकाणी पांडुरंगजी भेरे साहेब यांच्या वतीनं भगवानजी भेरे साहेब असो, दोन्ही भगवंताचीच नावं आहेत, थोडी चुकी झाली माफ करा. तर भगवानजी भेरे साहेब यांच्याकडून ऐवा जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज या मी प्रेक्षकाला सुपूर्द करतोय. पुन्हा एकदा आपण आपल्या सीमारेषेच्या बाहेर आपण सज्ज व्हायचंय. थँक्यू. तर नक्कीच एक गोष्टीची नोंद करून घ्यायची, जो भगवा कपडा आहे त्याच्या बाहेर कॅच पकडली तर ग्राह्य धरला जाईल. प्रेक्षकांनी त्याच्या आतमध्ये पकडलं तर ग्राह्य धरला जाणार नाही.
इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच कंप्लीट होतीये की नाही हा मोठा प्रश्न होता. दरम्यान नो बॉल आहे की नाही यासाठी अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन जो मात्र पेंडिंग वरती असेल. टीमची टोटल 56 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी म्हणजे सानिध्य 11 गोटेकर या संघाचं प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. त्यानंतर क्षेत्ररक्षण पाहताना आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव. या दोन्ही संघाचा आजचा हा आपण पाहतोय खूप बलाढ्य सामना आहे, खूप महत्त्वाचा सामना आहे. या संघातील जो विजय संपादन करेल पुढच्या प्रवासामध्ये दाखल होईल. परंतु या ठिकाणी आम्हाला एक बक्षीस आलेलं आहे. ते बक्षीस आम्हाला या ठिकाणी अनाउन्समेंट करण्याची गरज आहे. या शहापूर तालुक्याचे उद्योजक आणि युवकांच्या हृदयावर ज्यांचं अधिराज्य आपण पाहतोय आणि युवकांसाठी नेहमी सत्कार्य करणारे आणि पाठबळ देणारे अर्जुन भाई अधिकारी यांच्याकडून तब्बल 35 म्हणजे ज्यांच्या गाडीचा नंबर आहे 3535 रुपयाचा कॅश प्राइज लगातार 3 षटकारासाठी. धन्यवाद अर्जुन भाई अधिकारी. नो चेंडू पाहायला मिळतोय फ्रीडचा चेंडू आणि त्यावरती फुल टोल वसूल केलं जात आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. या ठिकाणी आसनगाव या शहरामध्ये आपल्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं सन्माननीय ज्ञानेश्वर खारीक साहेब यांच्या वतीने देखील गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी सानिध्य 11 गोटेकर बी या संघासाठी शुभेच्छा आले. आणि तो आपण डीजे या ठिकाणी पाहतो. या डीजेचे मास्टर ज्यांचा देखील डीजे आपण अनेक सामन्यांसाठी पाहतो ते माझे परमस्नेही मित्र डीजे अक्षू याच्या देखील माध्यमातून गोटेकर संघासाठी शुभेच्छा. फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फुल टोल वसूल जयंत डिंगोरेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मला आठवतोय गोटेकर प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्यावेळेस जयंत डिंगोरे रवी डिंगोरे यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली होती. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच कंप्लीट होईल की नाही हा मोठा फटका. थँक्यू सो मच डीजे मास्टर. उवी स्पोर्ट्स बिरवाडी अर्थातच लकी प्रिन्सेस ऑफ बिरवाडी उवी हिच्या नावाने सातत्याने आपण पाहत असतो. बिरवाडी संघ खेळत असतो आणि उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चा हा देखना सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस म्हणजे फायनल डे आणि फायनल डे ला आपण पाहतोय मोटू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर पाहायला मिळत आहेत. धून देखील आपल्याला पाहायला मिळतीये ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून. त्यासोबत 4 समालोचक आणि आमचे जयेश सर जे मात्र 4 लावतायत. त्यामुळे आज दिवाळी दसरा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण बिरवाडीमध्ये. यावेळेस खुलवर टप्पाचा चेंडू होता. पॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. चेंडू चालला होता मिडॉन मध्ये. सचिन आपल्याला पाहायला मिळत होते तिथे होते. उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. एका चेंडूचं काही शिल्लक 66 धावा स्कोरबोर्ड वरती. रोहन ज्याचा विचार केला तर 7 चेंडूंमध्ये 19 धावा. दुसऱ्या बाजूला एका चेंडूमध्ये 1 धाव. मनीष पाहायला मिळतोय. खुलवा टप्पाचा चेंडू खबर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला जाते. पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते. 2 धावा कंप्लीट आहेत की नाही या मोठा प्रश्न असेल. इथे फलंदाज बाद होते मात्र 2 धावा पंच कंप्लीट आहेत का. 1 मिनिट डीजे 1 मिनिट ऑर्केस्ट्रा. 2 धावा कंप्लीट. येस 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. अशा रीतीने आपण पाहू शकतो. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगचा वाजवी केस समाप्त होतोय. 68 रन धावा स्कोरबोर्ड वरती असतील. 69 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सानिध्य 11 आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोटेकर ब या संघाच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव या संघासमोर. ऑर्केस्ट्रा टीम थोडं सज्ज राहायचंय. ज्यावेळी मी बोलेल ज्यावेळी स्वागत होईल त्यावेळी आपली धून आली पाहिजे.
तर जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 मंडळी आनंद वाटेल. आजच्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचलेली आहे, परंतु ही स्पर्धा आपल्या कानापर्यंत ज्यांचा गोड आवाज पोहोचतोय ते माझे परमस्नेही मित्र हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे, आणि ज्यांच्या उद्योग क्षेत्रामधून नक्कीच या व्यक्तिमत्वाबद्दल देखील बोलावं तेवढंच थोडं आमचे सोमनाथजी खाडे सर असतील. खाडे सर, आपले देखील मी कौतुक करेल की आज शहापूर नव्हे तर बदलापूर नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपण जाता आपला गोड आवाज या क्रिकेटच्या रसिकांच्या कानापर्यंत पोहोचवता, त्याबद्दल मी आपलं कौतुक आणि अभिनंदन करेल. आणि आमचे प्रथम दादा चव्हाण, आपण देखील या शहापूरच्या नगरीमध्ये येऊन आमच्या क्रीडा रसिकांना आपण योगदान देता, आपलं देखील कौतुक आणि अभिनंदन करेल. तर मी या व्यासपीठावर आमंत्रित करेल गेल्या काही महिन्यापूर्वी, कारण सुनील खाडे सर म्हटलं तर त्यांचं देखील या क्रिकेटवर खूप प्रेम. काही दिवसापूर्वी त्यांचा मुलगा आपल्याला सर्वांना सोडून गेला. पहा मंडळी, थोडंसं दुःख देखील असेल, परंतु सुनील खाडे सरांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी जे योगदान दिलं, साहेब एक हृदयाच्या अंतःकरणापासून माफी आणि दिलगिरी व्यक्त करतोय. आपण दिलेलं हे आम्हाला सहकार्य नाही तर आपल्या स्मरणार्थ मुलाची आठवण या ठिकाणी आम्हाला आज जागा करून देते. स्वर्गीय अनिरुद्धाची आठवण आम्हाला आज देखील येत राहील, या बिरवाडीकरांना देखील येत राहील. असंच तुमच्या देखील पाठबळासाठी, तुमच्या देखील सहकार्यासाठी नक्कीच मायेची थाप घेऊन हे पूर्ण आयोजन कमिटी उभी राहील. मी सन्मान्य सुनील खाडे सरांचं मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करेल. आज जरी अनिरुद्ध नसला, परंतु आज देखील आनंदाने बघत असेल की माझ्या नावानं देखील आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांनी मी जे सहकार्य दिलंय, नक्कीच असो. थोडंसं तुम्हाला देखील मी पाठबळ देतो आणि आपला देखील आत्मविश्वास असंच उंच ठेवा. या ठिकाणी सन्मान करूया अशा दानशूर व्यक्तिमत्वाचं. दुःखाच्या प्रवासातून देखील आनंदाकडे येणारा असा दानशूर व्यक्तिमत्व भेटणे नाही, ते म्हणजे सन्माननीय सुनील खाडे सर. जोरदार टाळ्या घ्या. सर्वांना विनंती असेल, सर्वांनी टाळ्या वाजवा. मी सुनील खाडे सरांना आमंत्रित करतोय आणि द्वारकानाथ भेरे साहेबांना आमंत्रित करेल की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सुनील खाडे सरांचं स्वागत आणि सन्मान ऑर्केस्ट्राची चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. शेवटचा सन्मान आहे, 1 मिनिट सामना चालू करू नका. आज मात्र ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 मला देखील माहिती आहे, ज्या मित्रमंडळामध्ये सुनील खाडे सरांचं योगदान असतं, ज्या शहापूर या ठिकाणी मी देखील वास्तव्यात असतो आणि माझे सर्व मित्र आहेत. आज या ठिकाणी सुनील खाडे सरांच्या समवेत बंधू सखा आणि बंधूसारखं पाठराखण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रमेशजी गोणे साहेब. सन्माननीय त्यांच्या समवेत सदस्य मंडळ गणेशजी मसने, समीरजी पडवल, अक्षयजी कर्वे आणि किशोरजी सवारी, सर्वांना मी या ठिकाणी टॉस का बॉस कक्षामध्ये आमंत्रित करतोय. प्लीज विनंती आहे, सगळ्यांनी यायचं आणि सुनील खाडे सर आपण देखील यायचंय. तर या ठिकाणी ओवी स्पोर्टचे जे मला प्रदीपजी गाडेकर साहेब असतील, महाराष्ट्र पोलीस, प्रतीकजी खाडे, आपण यायचंय. मी या ठिकाणी टॉस्का बॉक्स कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय. आपल्या ओमकार मित्रमंडळाचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे आणि रोहितजी पार्टे यांना देखील विनंती करतो आपण देखील या, चला लवकर. तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिव छत्रपतीची प्रतिमा आणि प्रेमाची मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन 1 मिनिट स्वर्गीय अनिरुद्ध सुनील खाडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ओमकार मित्रमंडळ शहापूर यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आणि या टॉस का बॉस कक्षामध्ये केलं जात आहे. डीजे आता वाजवा. स्वर्गीय अनिरुद्ध सुनील खाडे यांच्या स्मरणार्थ ओमकार मित्रमंडळ शहापूर व ब्रँड इज ब्रँड नामदेव शेठ अधिकारी म्हणजे बुवा अधिकारी यांच्याकडून
तृतीय क्रमांकाचं रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक आम्हाला दिलं सन्माननीय सुनील खाडे सर आणि सन्माननीय सर्व ओमकार मित्रमंडळाचे सदस्य रमेशजी गोणे साहेब आणि सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतोय आणि जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद. एमडी खुटगर आणि इगतपुरी क्लासिक दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस साठी यायचं आहे. एमडी खुटगर आणि इगतपुरी क्लासिक दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. मित्रांनो, निश्चितच आपण आनंद उपभोगताय. ओवी स्पोर्ट्स आयोजित खासदार चषक 2024 महाअंतिम दिवसाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. 69 धावांचं मोठं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करतायत सलामीची जोडी मैदानावरती. आई गावदेवी आसनगाव संघाच्या वतीनं मयूर आणि जय हे दोन फलंदाज मैदानावरती आलेत बॅटिंग करत असताना. गोलंदाजी मार्कवरती गोठेकर एक्सप्रेस आतिश भांडे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच आपण पाहताय निश्चितच मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज आतिश भांडे 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे. निश्चितच जय स्ट्राइक एंड वरती यावेळेस पाहायला मिळेल. षटक पहिलं. आतिश गोलंदाजी मार्ग वरती आतिश भांडेला आपण पाहताय लेफ्ट आर्म पेसर. जबरदस्त ताकदवर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं अग्रगण्य नाव. व्यावसायिक स्तरावरती सुद्धा चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतायत. आज तुम्ही पाहत असाल दिवस रात्र निश्चितच आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी आपल्या चाहत्यांसाठी आणि आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी गोठेकर बी हे ब्रँड बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समोरून आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मेन इन ग्रीन मैदानावरती खेळतायत आई गावदेवी आसनगाव. जोडी नंबर 1 सलामीची जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती. यावेळेस रनवे मध्ये थोडासा अडथळा आणि त्यानंतर आपण पाहाल हसी मजाक आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आतिश भांडे तयार होताना पाहायला मिळेल. 1 धाव धावफलकावरती सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. अर्थातच टीम मैदानावरती सुरुवातीला. थँक्यू सर. सन्माननीय उद्योजक संदीपजी शिरोळे साहेब विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. या दरम्यान लागलेला पहिला झटका फलंदाज माघारी परततोय. बिग विकेट बिग लॉस. थँक्यू. या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि बक्षीस देखील आलेले आहेत. या क्रिकेटच्या पटलावर ज्यांचं प्रेम, क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेटवर ज्यांची हौस असे उद्योजक निलूशेठ चंदेसाहेब यांच्याकडून, शिवाजी तुकाराम चंदेसाहेब यांच्याकडून, राजादादा धानके, पद्याशेठ पाटोळे, साईदादा चंदे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात आसनगाव संघासाठी. आणि लगातार 3 षटकार जर मारले आसनगाव संघानं तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद सन्माननीय निलूशेठ चंदे, शिवाजी शेठ चंदे, राजादादा धानके, पदीशेठ पाटोळे आणि साईदादा चंदे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू जयजी. निश्चितच जयजींचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये आकाशामध्ये जरूर झेप घ्या, मात्र तुमचे चरण आणि तुमचे पाय जमिनीवरती असू द्या. जयजी बालके सर आपलं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी सुद्धा फार मोठं काळीज लागतं आणि ते काळीज या शहापूरच्या ढाण्या वाघाला नडगावचे सुपुत्र आहे जयजी बालके सर आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी षटक पहिलं आतिश भांडे आग ओकतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी संघ मैदानावरती आपण पाहताय आई गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव. त्यांना फाईट देत असताना टीम गोटेकर बी या दोन संघांच्या दरम्यान चाललेली झुंज. आतिशजी डोंगरे अर्थातच आमचे लाडके सत्ताजी आणि त्यांच्या सोबत महेंद्र दादा डिंगोरे गोटेकर गावची आणबान शान या एवन जोडीच्या वतीनं हा संघ प्रस्तुत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी गोटेकर बी यावेळेस हा चेंडू पहा गुडलेन स्पॉट वरती पिच केलं, थोडंसं राईज केलं, बाहेर घेतलं, स्विंग हो चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय. बॅटिंग करत असताना आसनगाव टीम या ठिकाणी
प्रसादजी पातकर साहेबांना विनंती करतोय की यापुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. क्रीडा रसिकांना सूचित करण्यात येत आहे यानंतर होणारा सामना ग्रामीण ओपन गटातून एकीकडे इगतपुरी तालुका तर एकीकडे शहापूर तालुका MD स्पोर्ट्स कुडगर विपक्ष क्लासिक बॉईज इगतपुरी 4 षटकांचा होणारा सामना. मंडळी कुठे जाऊ नका, ऐकत राहा आणि पाहत राहा. ओई स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024. तर क्लासिक बॉईज इगतपुरी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. महेंद्र शेठ या ठिकाणी आपण पाहतोय MD कुडगर संघाचं या ठिकाणी फलंदाजी आहे. पुढील त्वरित तयार राहायचं. यानंतर ऐकूया गोड आवाज व्हॉइस ऑफ द आल्यानी सोमनाथ खाडे सर. धन्यवाद, थँक्यू सो मच जयजी बालके सर, ज्यांना आपण ऐकताय आजच्या दिवसाला, ज्यांच्या आवाजानं आणि ज्यांच्या संपूर्ण सदाबहार कार्यक्रमानं आपलं सर्वांचं मनोरंजन आज भरपूर होणार आहे. मनोरंजन आणि समालोचन क्षेत्राचा बेताज बादशाह जयजी बालके सर, त्याच समवेत आज आमची सर्वांची सेवा करत असताना रमेश महाराज शिंदे सर आमच्या सोबत, प्रथमजी चव्हाण सर आमच्या सोबत. आपलं सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 2 चालू झालंय, चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे त्या ठिकाणी, दर्जेदार प्रहार, चेंडू सीमा पार, या ठिकाणी पत्रकार क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव माझे विकासजी डोंगरे सरांचं देखील शुभ आगमन झालंय. मंडळी ते शेरे संघामध्ये देखील खेळले, पराभूत झालं, परंतु आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये पराभूत झालं, टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी विकास डोंगरे सरांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस ओरपी चेंडू, आक्रमण चढवलंय, व्हॉट अ शॉट यार, जबरदस्त फटका, स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. निश्चितच षटकार येतोय आणि इथून ग्वाही दिली आहे. एक चौकार एक षटकार ठोकत असताना बॅट्समन दिनेश डोंगरे मैदानावरती आक्रमण करतोय, आक्रमण चढवतोय. आक्रमणाची गरज आहे. 69 धावांपर्यंत पोहोचायचंय मित्रांनो. कशा पद्धतीनं पोहोचलं जाईल यासाठी इथून आक्रमण आणि संघर्ष करावा लागेल. क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो. 69 धावांचं लक्ष्य गोटेकर बी सारख्या संघासमोर पार करायचं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. इथून आक्रमणाला सुरुवात झाली आहे. चौकार षटकार आलाय. यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चांगल्या दर्जाचा चेंडू, गोलंदाजी करत असताना ओमकारला पण पाहताय. अतिशय प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना कमबॅक करतोय. हा चेंडू निर्धाव. निश्चितच थोडासा विचार करत असेल, हा चेंडू आपण रिवर्स खेळणं गरजेचं होतं का, हा प्रश्न स्वतःला विचारत असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती तयार. यावेळेस बॉडी लाईन फुल टॉस, आक्रमक फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर. दिनेश डोंगरे ऑन फायर. सोमनाथ काळे सर, आपण धुन ऐकली या खानिवडे गावामध्ये, नाही तर आज या बिरवाडी गावामध्ये आयोजन केले खासदार चषक 2024चं. तर सोमनाथ काळे सर देखील आपण या ठिकाणी सूचित करतोय, डीडी देखील टिकला तर हा देखील स्फोटक फलंदाज आहे. मॅच एक साइड खेचून आणण्याची क्षमता या दिनेश डोंगरे मध्ये आहे. नक्कीच हे शहापूर आहे, इथं तुम्हाला क्वालिटी मिळणार. टीम आसनगाव संघाकडनं डीडी षटकार ठोकतोय. या षटकामधला दुसरा षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधनं, आक्रमक भूमिकेमध्ये स्ट्राइक एंड वरती तयार. ओमकार राईट मोर द विकेटनं. यावेळेस फुलरलेनचा चेंडू हलक्या हातानं प्लेस केलं, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट. एका धावेची मदत येते. दोन्ही वेगानं चेंडूवरती आला, पकडलं, कलेक्ट केलं, एकच धाव. एक सिंगल येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. तर क्रीडा रसिकांना सूचित करतोय, ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 आजचा अंतिम दिवस आहे. यानंतर ग्रामीण ओपन गटाची पुढची फेरी होणार आहे. क्लासिक बॉईज इगतपुरी विपक्ष MD स्पोर्ट कुडगर तर महेंद्र डिंगोरे, मिलिंद डुकरे यांच्या पुरस्काराने सन्मानित केलेली ही टीम आहे. MD कुडगर आणि क्लासिक बॉईज इगतपुरी. नक्की चौफेर मनोरंजनाची मेजबानी या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येईल. मनोजजी वेखंडे, आपण कुठं असाल तर मनीषजी खाडे सरांशी संपर्क साधायचा आहे.
मनोज वेखंडे सर आपण कुठं असाल तर मनीषजी खाडे सरांशी संपर्क साधा। या ठिकाणी दुसरं षटक संपलंय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा। बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग करतोय डीडी, त्याला साथ देत असताना बॅट्समन मयूर। ही जोडी मैदानावरती, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 50 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचंय। लक्ष पार करावं लागेल मित्रांनो, कारण मॅच नॉकआउटची आहे। अभी नाही तो कभी नाही। 12 चेंडू 50 धावांचं लक्ष पार करायचंय। तिसऱ्या षटकाला सुरुवात। गोलंदाज आदिनाथ, पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय हलक्या हातानं, त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीवरनं धोनी येतोय, चेंडूला पकडलं, फेकलं, दुसरी धाव, धोक्याची घंटा वाजली होती। निश्चितच या ठिकाणी बाल बच गए। या ठिकाणी एमडी स्पोर्ट्स संघाचं आगमन होत आहे। आपल्या शापूर तालुक्याची आणबान शान ओमकारजी परटोळे, आमचे मेजर किशोरजी परटोळे, या ठिकाणी मयुरजी तारमळे, ऋतिकजी दिवाणे, सर्वांना देखील शुभेच्छा देतो। व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अवांतरची धाव येईल। समोरचा जो आमच्या मंचाच्या डाव्या बाजूचा मंडप आहे, त्या मंडपात एक बाईक उभी आहे। भावांनो, ज्याची कुणाची आहे ती बाईकचा आरसा थोडासा फिरवा। येस, थँक्यू। व्हाईट बॉल कॅन्सल, ओके। या ठिकाणी थोडस चेंजेस आपण करतोय, पंचांच्या माध्यमातून आपल्याला कळतंय इट इज अ फेअर डिलिव्हरी। दुसरा चेंडू येतोय, चांगल्या दर्जाचा चेंडू आलाय आणि एक जबरदस्त गोलंदाजी आदिनाथच्या माध्यमातून आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय, आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मैदानावरती करत असताना। व्हाईट साठी रिव्ह्यू, यस, चेक केलं जाईल। तोपर्यंत आपण जाऊया आयोजन कमिटीच्या या आयोजनाबद्दल। ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित या ठिकाणी शहापूर तालुक्याचे उद्योजक आणि ज्यांच्या पुरस्कृत सहकार्यातून जी टीम आपण पाहतोय, ग्रामीण ओपन गटाची, मिलिंद शेठ डुकरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। माझे परमस्नेही मित्र, ज्या क्रिकेटवर ज्यांचं प्रेम, मिलिंद दादा डुकरे, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। आयोजन कमिटीच्या वतीनं VIP कक्षामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय मिलिंद शेठ डुकरे। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, इट इज अ व्हाईट बॉल। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, हा व्हाईट बॉल आहे। आमच्या सोबत ऑफिशियल पंच दशरथजी खुपसे सर, नामवंत पंच आहेत, शहापूर तालुक्याला बिलॉंग करतात। निश्चितच दूरवरचे दौरे त्यांचे सुद्धा आपण पाहताय। व्हाईट बॉल, अभि सावंत सरांचा इशारा येतोय। निश्चितच अवांतरची धाव येईल, धावफलकावरती आपण ऍड करतोय। स्कोर कार्ड 22 वरती जाऊन पोहोचलंय। आदी मडके डीडी साठी यावेळेस ओव्हर द विकेटनं टाकलेला हा चेंडू चांगल्या दर्जाचा, टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय। रोहन शेळकेनं उरलेलं काम पूर्ण केलं, विकेटच्या मागे चेंडूला कलेक्ट केलं, डॉट। चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना आदी मडके या मॅचला स्लो करत असताना, मॅचची सूत्र हातात घेत असताना मागण्या यष्टा दाखवल्या आणि आदीनं त्या वाकवल्या। षटक तिसरं, लागलेला झटका, आसनगाव संघ संकटात सापडलाय आणि इथून संकट कसं दूर करायचं या प्रश्नावरती निश्चितच अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल, विचार विनिमय करावा लागेल। 9 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष इथून पार करायचंय। कशा पद्धतीने इथून हे लक्ष पार केलं जाईल हा मोठा प्रश्न यावेळेस आसनगाव संघासमोर। या ठिकाणी
शही संघासाठी आज आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उत्तम महाराज तारमेळ्यांचं हरिभक्त परायण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हरिभक्त परायण उत्तम महाराज तारमेळे साहेब आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं तमाम मायबाप पाहुण्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस कट केलंय त्या ठिकाणी फिल्डर ऍक्शन मध्ये येतोय. चेंडू झेल टिपण्यासाठी प्रयत्न झाला मात्र आवाक्याच्या बाहेर निघून जातोय. अडवत असताना थोडीशी तारांबळ चेंडू सीमा पार चौकार. या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट आसनगाव संघ जर विजयी झाला तर उद्योजक निलूशेठ चंदेसाहेब, शिवाजी तुकाराम चंदेसाहेब, राजादादा धानके, प्रदीप शेठ पाटोळे साहेब, साई शेठ चंदेसाहेब यांच्याकडून तब्बल रोख 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू. आज बक्षिसांची खैरात होईल या बाबतीत शंका नाहीये. गोटेकर बी संघावरती प्रचंड प्रेम तसंच आसनगाव संघावरती सुद्धा शहापूरकरांचं प्रचंड प्रेम राहिलंय. चांगली मॅच. या चेंडूवर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आधी मडके मॅचची सूत्र हातात घेतली आणि निश्चितच धावा रोखल्यात. 26 धावा स्कोर कार्डवर, 26 ऑन द बोर्ड. 69 धावांचं मोठं लक्ष आणि मैदानावरती डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना रोहन शेळके विकेटच्या मागणं मॅच कव्हर करतोय, मॅच कंट्रोल करतोय. निश्चितच कुठल्याही प्रकारची रिस्क मला नकोय या अनुषंगाने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. समोर खेळलेत बॅक टू द बॉलर आतिश भांडे चेंडूचा ताबा घेतोय. चेंडूला पकडलाय. एक सिंगल धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. षटक चालू असताना तिसरं आणि स्कोर कार्ड वरती 27 धावा. 3 षटकं संपली आहेत. 27 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि तब्बल 42 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 6 बॉल 42 धावा. क्रिकेटच्या मैदानावरती आपण जर व्हॅलिड डिलिव्हरी फेकल्या तर 6 चेंडू वरती 42 धावा मिळणं मित्रांनो अवघड आहे, कठीण आहे. मात्र जर काही एखादा चमत्कार झाला, आई गावदेवीचा आशीर्वाद जर आसनगाव संघाला मिळाला तर इथूनही काही घडू शकतं. इट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी क्रिकेट ज्याचं नाव आहे. 6 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष पार करायचंय. बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती निश्चितच डीडीनं भरपूर चांगला संघर्ष केला. अमित आणि मयूर हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. शेवटचे 6 बॉल आणि तब्बल 42 धावांचं लक्ष पार करायचंय. शेवटचं अंतिम षटक. गणेश जाधव येतोय गोलंदाजी मार्कवरती. नव्या दामाचा नवा खेळाडू आहे. 6 चेंडू 42 धावांचं लक्ष पार करायचंय. मैदानावरती नक्कीच आसनगाव संघासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण केली आहे. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अभि सावंत सर्व वळतायत, सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येईल. धावफलकावर जोडली जाईल. स्कोर कार्ड 28 या धावसंख्येवरती. आई गावदेवी गोठेकर बी नावाची चर्चा का असते, का या संघाला दूर दूरवरनं मागणी असते. एका वेळेला 10 पॅकर्स निश्चितच तरसत असतात. मात्र मैदानावरती आम्ही सुद्धा संघर्ष करण्यासाठी आलो हे सांगत असताना बॅट्समन अमितचा ठोकलेला हा फटका. षटकाराची मुहूर्तमेढ या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं पाहायला मिळेल ते 34 या धावा संख्येवर. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा. या चेंडूवर सुद्धा आक्रमण केलंय. टायमिंग प्रॉपर आहे, प्रॉपर टायमिंग. जसा चेंडू बॅटला स्पर्श झाला स्वीट साऊंड निघालाय. 6 धावा. अजून एक षटकार आलाय. पाठोपाठ दुसरा ठोकलाय. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी गती कमी ठेवली. आखूड टप्प्याचा चेंडू फिरत सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळाला. शेवटचे 3 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. इथून मात्र नक्कीच संघर्ष चांगला करतायत. गावदेवी आसनगाव हा संघ मैदानावर खेळतोय. टॉप 8 मधील लढती आपल्याला आज अनुभवायला मिळतात. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची खून केली जात आहे. एका धावेची मदत पुन्हा येईल. गणेश जाधव नवीन खेळाडू आहे. निश्चितच गेल्या काही वर्षांमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि आपल्या नावाची चर्चा त्यानं करण्यास भाग पाडलं. निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी अटॅक गोटेकर बी या संघाकडे सातत्यानं आपण पाहिलाय. एका खेळाडूला बॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. बॅकअप त्यांच्याकडे तयार असतं. निश्चितच एकमेकांवरती विश्वास भरपूर पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस मैदानावरती जात असतात त्या वेळेला बॉडी लँग्वेज
आई गावदेवी गोटेकर बी या संघाची सातत्याने आपण जबरदस्त पाहिली आहे. आतिजी डोंगरे आणि महेंद्रजी डिंगोरे मान्यवरांच्या माध्यमातून ही टीम बांधली आहे. जबरदस्त खेळ यावेळेस उलट्या हाताने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवण्याचा प्रयत्न होईल. एका टप्प्यावरती पकडलं, फेकलं आणि निश्चितच आई गावदेवी गोटेकर बी हा संघ ज्या ज्या वेळेला आपण कुठेही जा, पनवेल रायगड मध्ये तुम्ही जात असाल, कर्जत खोपोलीमध्ये जात असाल, बदलापूर विभागात जात असाल, संपूर्ण महाराष्ट्रभर शहापूर तालुक्याचं नाव या संघानं मित्रांनो सातत्यानं उच्च शिखरावरती नेलंय. यावेळेस ओरपी चेंडू, पुन्हा एकदा फसलेला फटका हवेमध्ये आहे आणि विजयाची गॅरंटी देणारी ही गोलंदाजी आपण पाहत आहे. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानावरती पेश केला आणि या मॅच मध्ये मैदान मारतायत टीम आई गावदेवी गोटेकर बी. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी सन्माननीय गावदेवी गोटेकर बी संघाचं कौतुक आणि अभिनंदन करेल आणि शुभेच्छा आणि हार्ड लक देईल. गावदेवी स्पोर्ट आसनगाव संघाला देखील आपण खूप छान प्रवास इथपर्यंत केला, आपलं देखील कौतुक आणि अभिनंदन करेल. गोटेकर संघाबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच सोमनाथ खाडे सरांनी देखील विशेष कौतुक केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी म्हणतोय की ग्रामपंचायत गोटेकर चे उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे, आतिजी डोंगरे आणि त्यांना जी पाठबळ